नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। भर रस्त्यात डोक्यात पाना मारून प्रियकराने प्रेयसीची केली निर्घृणपणे हत्या। हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। 20 वर्षीय आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून 29 वर्षीय रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या केली आहे। हत्या करताना बघ्याची गर्दीही मोठ्या प्रमाणात होती, पण कोणीही तिला सोडविले नसल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे। सध्या आरोपीला वाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा व तपास करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या करणाऱ्या तरुणाचे व मयत तरुणीचे मागील 6 वर्षापासून प्रेमसंबंध होते। सदर मुलीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध असल्याचा मनात संशय आल्याने प्रियकराने डोक्यात राग ठेवून आज तिची भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पाण्याने 16 वार करून निर्घृण हत्या केली। ही हत्या भर रस्त्यात करण्यात आली, मात्र येणाऱ्या जाणाऱ्याने कोणीही त्या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। एका तरुणाने धाडस करून हत्या करणाऱ्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला इतर नागरिकांनी कोणतीही साथ दिली नाही। कदाचित ती साथ दिली असती तर त्या तरुणीचा जीव वाचला असता। त्यामुळे समाजाच्या भावना किती बधीर आणि संवेदनशील झाल्या आहेत याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। त्याचबरोबर समाजाची बळलेली मानसिकता व आपल्याला काय करायचं आहे अशी बळावली भावना, त्यामुळेच आज दिवसाढवळ्या भर रस्त्यात असह्य तरुणींचे बळी जात आहेत। घटना घडली, नेमका काय प्रकार होता? मुलगी कामावरती चालली होती, घरून येत होती, कामावरती चालली होती आणि तिच्यावरती एकतर्फी प्रेम करणारा मुलगा होता। त्याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यामध्ये इंडस्ट्रियल पाना जो असतो, नट आणि बोल्ट फिक्स करायचा, खोलायचा, फिक्स करायचा, त्याने डोक्यात मारून मल्टिपल वार करून तिचा खून केलेला। ही हत्या पूर्वनियोजित होती असं वाटतं का? नाही नाही नाही, रागाच्या भरात केली, प्रेम प्रकरणातून। त्या आरोपीची बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी पण खूप काम करतो इंडस्ट्रीजमध्ये, आपल्या हद्दी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या छोटे मोठी कामं करतो मजुरीची। आणि दोघांच्या घरच्यांना माहीत होतं की यांचं पूर्वीचं प्रेम प्रकरण आहे। हा संपूर्ण थरार जो होता हा किती वेळ सुरू होता? हा ठीक आहे, 2 ते 3 मिनिटाचा थरार होता। अनेक लोक व्हिडिओ काढत होते, कोण बाजूला पुढे आलेलं का? हा, सकाळच्या टायमिंगला इंडस्ट्री कामाला जातात तर बरेच कामगार तिथून मुलं मुली जात होते। एक मुलगा वाचवायलाही आला, परंतु त्याच्यावरती पण याने ते हत्यार उगारलं, त्यामुळे तो बाजूला झाला। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।